गुड मॉर्निंग. आज आपण काय बघणार आहोत, टीएटी परीक्षेला आलेले इंग्लिश ग्रामर 2013 मध्ये ते आलेले आहेत आणि आपण 2013 पासून 2024 पर्यंत जितके काही पेपर्स झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळं इंग्लिश ग्रामर आपण डिटेल आणि सोप्या भाषेमध्ये घेणार आहे. साध्या सोप्या ट्रिक्स मध्ये बघणार आहोत आपण. आता इथं पहिला प्रश्न आहे बघा, ऍड अ क्वेश्चन टॅग. ऍड अ क्वेश्चन टॅग मध्ये काय पहिलं वाक्य काय दिलेलं आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल आणि याचा करेक्ट टॅग करायला सांगितलेला आहे. आता करेक्ट टॅग काय येईल याच्यामध्ये बघा, वाक्य काय आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. पहिला ऑप्शन काय आहे, इज इट. दुसरा ऑप्शन काय आहे, इजंट इट. तिसरा ऑप्शन काय आहे, इज दे, इट दे. आणि चौथा ऑप्शन आहे आर दे. आता याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय ऑप्शन मध्ये इज आहे. ऑप्शन मध्ये इज असेल तर इज चे दोन ऑप्शन असू शकतात. हा ऑप्शन नाही, हा ऑप्शन नाही. ओके, आता या दोन्ही मधलं फिक्स ऑप्शन कोणतं उत्तर राहणार आहे. वाक्य नकारार्थी आहे का होकारार्थी आहे बघा. वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. इज देयर द स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह, द क्यूटी विल बी निगेटिव्ह. जर वाक्य काय असेल, होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. वाक्यामध्ये काय आहे, नथिंग आहे. नथिंग म्हणजे वाक्य काय आहे बघा, वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन हे शब्द असतील तर वाक्य नकारार्थी असतं आणि मग नकारार्थी ऑप्शन येणार नाही, ऑप्शन होकारार्थी येईल. म्हणून नथिंग इज इम्पॉसिबल याचं करेक्ट आन्सर काय असेल, इज इट. ओके, आता दुसरा प्रश्न बघूयात काय आहे.